आहे त्याला दाखवायचं. गंध आहे. सुरतेचा ते त्याला असू दे, तू काय गंध. केलं माहिती आहे का? आम्हाला ती सगळ्या छोटं बाहेर बघून सगळ्या नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. जी मराठी न्यूज ना आतापर्यंत हमेशा वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण गणपती बाप्पा या ठिकाणी आलो आपण पाहू शकतो गणपती बाप्पा. परंतु हे गणपती बाप्पा वेगळे आहेत का सेम आहेत हे मात्र तुम्हाला ठरवायचं आणि ते कमेंट मध्ये सांगायचं. कारण मी अशा एका ठिकाणी आलो, आपल्या बरोबर काही तृतीयपंथी आहेत, आपण पाहू शकताय. आपण हमेशा यांना रिस्पेक्ट दिलेला आहे, आपण देतच आहोत. परंतु यांच्या काही नडी अडचणी असतात, काही मागण्या असतात. आपण गणपती संदर्भात त्यांनी बसवलेला आहे. कशा भावना आहेत त्या संदर्भात या ठिकाणी आलो आहोत आपण. किती वर्षापासून गणपती बसवता आणि काय भावना आहे तुमच्या? आम्ही 12 वर्ष झालं गणपती बसवतो सगळेजण आमचे किन्नर समाज लोक. हीच भावना आहे की सगळ्यांना सुख समाधानी आमच्या भागातले विघ्न टळावे आणि जे काय असेल ते भाविक भक्तांच्या बी भागातले विघ्न टळावे म्हणून याप्रमाणे आम्ही गणपती बसवतो. सगळ्यांसाठी सुख समाधी मागतो. तुम्हाला हा गणपती बसवताना किंवा तुम्ही सर्वजण आता पाहिलेच आपण की देवी देखील या ठिकाणी यांनी बसवलेले आहे. आपण सर्व सामाजिक सण या ठिकाणी करत असता. तर काय अडचणी येतात किंवा समाजाकडून काय भावना आहे तुमच्या? आमच्या समाजाकडे हीच भावना आहे की प्रत्येक पहिला आम्हाला मानपान भेटत नव्हतं. आता सगळ्या गोष्टी आम्हाला वरनं मान्यता झालेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी भेटायला लागलेल्या आहेत. ही आमची एकच इच्छा आहे की सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करून आणि सगळ्यांनी आम्हाला पुढे न्यावं. हीच आमची मागणी आहे सगळ्यांना. शासनाकडून काय मागणी असणार म्हणजे तुमच्या मागण्या आहेत, म्हणजे तुम्हाला एक मूळ मागणी तर आहे की यांना माणूस म्हणून एक जगू द्या, अशी एक यांची मूळ मागणी आहे. तर आणखी काही शासनाकडून मागण्या आहे तुमच्या आणि त्या मान्य होत आहेत का? कशी आहे त्याची प्रोसेस? त्याच्या प्रोसेस तर चालूच आहेत आणि काही गोष्टी आमच्या मान्य बी झालेल्या आहेत त्या. काय मान्य झालं? की आम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड पहिल्या गोष्टी काही नव्हत्या. आता आमच्या लोकांना, किन्नर समाजांना सगळ्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड भेटलेलं आहे आणि अशा प्रोसिजर चालू आहेत की आम्हाला घरकुल बी मिळण्याचे पगार बी चालू व्हायला लागलेले आहे. पाहिलेत की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा घरकुल योजना असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, जे की ज्या आपल्याला भारतामध्ये राहण्यासाठी अनुकूल घटक आहेत, त्या सगळ्या गोष्टी मान्यता मिळाव्या या संदर्भात त्यांची प्रोसेस चालू आहे. काही मान्यता मान्य झाल्यात, काही मागण्या प्रोसेसमध्ये आहेत, पण त्या देखील लवकरच होतील. आपल्याला शासनाकडून काय मदत मिळते किंवा तुम्ही कशा प्रकारे शासनापर्यंत पोहोचलेला आहात? भरपूर शासनाने बी साथ दिलेली आणि द्यायला लागलेली आहे ती. आपले जयश्री साहेब, शेख साहेब आहेत ना, त्यांनी बी आमच्यासाठी म्हणजे परवा दिवशी मीटिंग घेतलेली आहे. त्यांनी बी आमच्यासाठी पगारीचं बी त्यांनी करायला लागलेले आहे. संजय गांधी पक्षाचे. हां, त्यांनी बी आमच्यासाठी पगारीचं बी करायला लागलेले आहे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आमच्यासाठी त्यांनी बी कार्य करायला लागलेले आहे. मध्ये एक मतदान कार्डची मोहीम झाली, त्या ठिकाणी देखील तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी मतदान कार्ड काढून देतो असं आश्वासन दिलं, तर ते मिळाले का हो, तुम्हाला? आम्हाला सर्वांना मिळालं. आमच्या बार्शीमध्येच पूर्ण किन्नर समाजाने मतदान केलेलं आहे. पाहिलं की अनोखा प्रकार म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये म्हणता येईल की असं वेगळं काहीतरी करत झालं होतं की शेख साहेबांनी यांना आश्वासन दिलं होतं की तुमचे मतदान कार्ड आम्ही काढून देऊ. तर त्या संदर्भात सर्व किन्नर समाजाला मतदान कार्ड काढून देण्यात आले आणि त्यांनी मतदानाचा देखील अधिकार त्या ठिकाणी बजावलेला आहे. तसेच त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड हे देखील त्यांना काढून देण्यात आलेले आहेत. तसेच त्यांना ज्या ठिकाणी आपण संजय गांधीची निराधार योजना आहे, ती योजना देखील यांना लागू करावी या संदर्भात त्यांची प्रोसेस चालू आहे. ते देखील लवकरच मान्यता होईल. तसेच त्यांच्या घरकुलाची एक मागणी आहे, ती देखील या ठिकाणी मागणी होईल. पोलीस प्रशासनाकडून कशी मदत मिळते किंवा काय? आम्हाला त्यांचा बी पूर्णपणे सपोर्ट आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा बी सगळ्यांचा आम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे. पाहिलेत की पोलीस प्रशासन देखील सपोर्ट करत आहे आणि समाजामधील इतर नागरिक जे सुशिक्षित आहेत, ज्यांना वाटतं की किन्नर समाज हा देखील आपल्यासारखाच आहे, असे देखील सुशिक्षित नागरिक असतात. हे देखील यांना या ठिकाणी सपोर्ट करतात. आपण वेळोवेळी पाहतच आहे त्यांना. सगळेजण आम्हाला समजून बी घेतात ते पोलीस अधिकारी बी आणि सगळे आम्हाला समजून बी घ्यायला लागलेले आहेत. आमच्यासाठी सगळेजण करायला लागले. पाहिलेत की यांचं म्हणणं आहे की सर्वजण लोक त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी पॉझिटिव्ह वातावरण त्यांच्या बाबतीत होत आहे आणि आपण देखील या माध्यमातून थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण करू द्या. त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते करत आहेत. आपण त्यांना मदत करूया. समाजाकडून कशा प्रकारे वागणूक मिळते आणि त्या मागणीवरती तुम्ही सॅटिस्फाय आहात का किंवा संतुष्ट आहात का? की समाजाकडून तुम्हाला कसं हिणवलं जातं किंवा काही लोक हिणवतात, काही लोक तुम्हाला चांगले देखील म्हणतात, आशीर्वाद घ्यायला देखील तुमच्याकडे येतात. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काही लोक आशीर्वाद घेण्यासाठी बी येतात, काही लोक जरा वेगळ्या नजरेने बी आमच्याकडे बघतात. आणि हे आमची की लोकांना हीच विनंती आहे की जसे तुम्ही माणूस आणि स्त्री आहेत, तसं आम्ही बी एक तुमच्यातलाच एक गट आहे. तसं आम्हाला बी सर्वांनी मान सन्मान भेटावा हीच आमची सगळ्यांसमोर इथे प्रार्थना. पाहिलेत की त्यांना एक माणूस म्हणून जगायचं आहे आणि तुम्ही देखील त्यांना माणूस म्हणून जगू द्या. जसं आपण स्त्री पुरुष आहात त्याचप्रमाणे त्यांचं देखील
अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे आणि ते देखील आपण टिकवण्यासाठी त्यांना मदत करा असं देखील सांगण्यात येते. आपण गणपती बाप्पा बसवलेला आहे. गणपती बाप्पाला आपण काय साकडं घालाल? साकडं की हेच साकडं आमच्या आता 12 वर्ष झाले आम्ही बसवतात की आम्ही हेच मागतो की देवाला की जे आमचे किन्नर लोक आहेत त्यांना सुख, समाधी, समृद्धी भेटावी आणि जे आमचे भाविक भगत आहेत त्यांना बी सगळ्यांना सुखी ठेव आणि एक इच्छा आहे की सगळ्यांची विघ्न हरता आणि विघ्न सगळ्यांची दूर करावी. पहिल्यात की गणपती बाप्पा हे सुख करता दुःख करता असं त्यांचं म्हणणं आहे. ज्याप्रमाणे सुख यावं आणि दुःख नाहीसं व्हावं अशा प्रकारे यांनी देखील मागणी केली आहे आणि त्यांनी एक आणि थोडीशी बारीक त्यांनी मागणी केली आहे की सर्व समाजाला देखील सुख द्यावं. म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या समाजापुरतंच नाही तर सर्व समाजाला देखील सुख शांती मिळो अशी देखील त्यांनी प्रार्थना केली आहे. त्यांच्या चांगल्या भावना आहेत. देवांनाही मी याच भावनेने मागेल की सर्वांना सुखी ठेव. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.